40 प्लस तर्फे महेश स्पोर्ट्स 40 प्लस क्रिकेट क्लब शेरगल यांनी आयोजित केलेल्या 40 प्लस मास्टर्सच्या विजेत्याने उपविजेत्या संघाचा अभिनंदन. आत्माराम सर, ज्यावेळी ही संकल्पना आली त्यावेळी सुरुवातीच्या काळात लोक बोलू लागले की तुम्ही मैदानावर कसे टिकणार आहोत, पण आज बघितलं तर तुम्ही 62 वर्षाचा याच्यात प्रेमानंद खेळतोय. माझं स्वतःचं वय 58 वर्ष होत आलेलं आहे, पण आम्ही मैदानावर यासाठीच आलो आहे की त्या ज्या गोष्टीचा आनंद या ठिकाणी मैदानावर जो मिळते, जे जुने मित्रमंडळी या ठिकाणी निश्चित मिळतात आणि एक वेगळी संकल्पना या ठिकाणी ज्यावेळी आम्हाला प्रदीप मास्टरांच्या जे आमचे मूळ सल्लागार आहेत त्यांनी आमच्यासमोर ठेवली की एक धाव आरोग्यासाठी हे करत असताना आपल्या मित्रामध्ये वाढणारा प्रेम, आपल्या जुन्या काही आठवणी, याचा जो आनंद मिळतो निश्चितच वाखाणण्यासारखा असतो. कारण आजचा युग आहे हा धावता युग आहे, कोणाला कोणाची पडली नाही, कोणाच्यासाठी वेळ काढण्यासाठी वेळ नाही. परंतु आपण बघितलं तर या ठिकाणी जरी हारला संघ तरी या ठिकाणी उपस्थित राहते, तो किमान त्या स्पर्धेत संपण्यापर्यंत किमान राहतात. तदनंतर आपण याच्यात आपण दोन्ही संघ बघा, घारापूर या संघाचा मानस होता की आम्ही किमान एकदा तरी फायनलला जायला पाहिजे. मनात ठरवलं तर वय त्या ठिकाणी लपलं जातं आणि त्या निश्चितच त्या वयाचं या ठिकाणी त्या वयाच्या जोरावर विजय मिळवला. आणि ज्यावेळी कोपर संघ या ठिकाणी एंट्री केली त्यावेळी मंगेशर संघाचे आमच्याकडे प्लेयर नाही, पण आज बघितलं तर सगळ्यात फिट टीम आता ही कोपर दिसते. सगळ्याच्या मैदानावर बघितलं, मगापासून बघितलं तर सगळ्या बाबतीत हे निश्चितच त्यांनी जो फिटनेस आहे तो वाढवला. कारण मैदानावर आल्यानंतर आपण कमकुवत हे दाखवायचंच नसतं, आपल्यामध्ये जे रग आहे ती रग निश्चितच आपण दाखवतो, पण हे दाखवत असताना आपल्या आरोग्याकडे निश्चितच लक्ष द्यावं ही माझी पहिली एक तुम्हाला सूचना आहे. कारण सरते शेवटी आपण ज्या वयामध्ये आता मार्गक्रमण करतो त्याच्यात आपल्याला काही आपल्या गोष्टीच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेवर आपण अंकुश लावून या ठिकाणी स्पर्धा खेळायची आहे. मी कोणत्या पद्धतीने खेळले किंवा मी माझ्या अंगामध्ये असणारा कसब दाखवताना आपलं आरोग्य जपणे गरजेचं आहे. आणि निश्चितच आपण पुन्हा एकदा दोन्ही संघाला अभिनंदन आहे. ज्या संघाने या ठिकाणी भाग घेतला, भाग म्हणजे आमचे 14 संघ निश्चित खेळतात, तुमच्या आयोजकांचा निश्चितच आभार मानतो. कारण जरी तुमचा संघ या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित नसला तरी आपण निश्चितच भगत साहेब आपण सकाळपासून मेहनत केली त्याबद्दल सुद्धा मंडळातर्फे आभारी आहोत. आणि आपण पुढचा या ठिकाणी जो बक्षीस वितरण समारोह निश्चित मी आत्माराम सरांकडे देतोय. धन्यवाद हनुमानजी भैर, अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं की हे वयच आहे, या वयामध्ये आपला फक्त आनंद घ्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा सर्वात मोठा जर कुठला भाग असेल तर क्रिकेटशिवाय कशात आनंद जास्त आपण खेळाडू म्हणून घेत नाहीत आणि तो आनंद आपण घेतला आहे. धन्यवाद. आता जाऊया पहिल्यांदा आपण जाऊया, हे 2 दिवस ज्यांनी अप्रतिम असं गुणलेखन केलं ते प्रणय म्हात्रे. एक खूप टॅलेंटेड असा हा मुलगा आहे आणि ज्याप्रमाणे 2 दिवस त्यांनी गुणलेखन केलं त्याचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. शैलेशजी चिर्लेकर यांना विनंती असेल की आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा जरा जोरदार टाळ्याने त्यांचं गुणाचं कौशल्य आहे ते मी वाचल्यानंतर तुम्हाला समजेल काय कौशल्य या मुलामध्ये आहे. अप्रतिम असं गुणलेखन केलं त्याचंसुद्धा आम्ही स्वागत करतो आहे या शृंखलेच्या मातून. तसंच 2 दिवस आपल्या सुमधुर वाणीनं सर्वांना हलतं बोलतं ठेवलं, सर्वांच्या मनावर अधिराज्य केलं, मनोज म्हात्रे यांचं आपण स्वागत करूया. एक दिवस ते मला वाटतं कालपासून होते का, मी 10 झालं होतं, तर विनंती असेल सुशील म्हात्रे यांना की सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण त्यांच्या घरी राहावी, त्यासाठी सुद्धा आपण त्यांचा सन्मान करूया. तर नक्कीच आपण जासई गावातील दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या गावातील सुपुत्र आमच्या आत्माराम सरांचा देखील शिवनाथ भगत यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आत्माराम सरांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. अतिशय चांगला गोड आवाज आज दिवसभर आपल्याला ऐकायला मिळाला. उल्वे रोड 40 प्लस आयोजित स्पर्धा 40 प्लस महेश मोठ शेलगर यांच्या वतीनं शुभ सन्मान केला जातो या आत्माराम सरांचा देखील. तर नक्कीच पुन्हा एकदा मी आत्माराम सर आपल्याकडे बोलतो. तर चला आपण आता जास्त उशीर घेत नाहीत, या स्पर्धेमधले आपण या शेवटच्या सामन्याचा सामनावीर ज्याने आपल्या मनगटातली ताकद बॅटच्या माध्यमातून आज मैदान प्रस्थापित केली, आक्रमक अशी फलंदाजी करताना 10 चेंडूमध्ये 31 धावा करून आपल्या संघाला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरला, तर दर्शन भोई ठरला जातं अंतिम सामन्याचा सामनावीर त्यांचे मॅन ऑफ द मॅच. हां
बालूजी भगत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूचं कौतुक करावं. जरा जोरदार टाळ्या. काय खेळाडूने खेळ केला, कालच्या दिवसामध्ये सुद्धा बहारदार खेळ केला आणि आज सांगितलं हां मै हूं ना. सातत्यानं अशी जबरदस्त कामगिरी करताना दर्शन भोईर आजच्या अंतिम सामन्याचा ठरला आहे सामनावीर. टाळ्यांच्या कडकडामध्ये दर्शन तुझं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर कॅमेरामॅन आणि लाईव्ह विशाल बाबर यांचं सुद्धा स्वागत केलं जातं. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांनी घराघरात पोचवली, सुंदर असं लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा ज्यांनी पोचवली, अंकुशजी भगत यांना विनंती असेल की आपण या विशाल बाबरचं आपण कौतुक करूया. अंकुशजी यांनी समालोचन सुद्धा छान केलं, काही चांगल्या गोष्टीसुद्धा आम्हाला सांगितल्या. त्यांना विनंती असेल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण स्पर्धा यशस्वी करण्याचा आणखी एक महत्त्वाचं घटक असतो. कुठलीही स्पर्धा म्हटली की त्या घटकाशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाहीत. ते घटक अर्थात 2 दिवस ज्याने पंचांची कामगिरी केली त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. कारण पंचांशिवाय कुठलीही स्पर्धा यशस्वी होत नाहीत. पुढचं नेक्स्ट प्राईज असेल या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड होते, न्हावा 40+ हर्षल घरत याची निवड होते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हर्षलची निवड घेत आहे. या अशोकजी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते खेळाचं कौतुक करावं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यानंतर नेक्स्ट प्राइज असेल या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. ज्या गोलंदाजानं ही स्पर्धा आपल्या गोलंदाजीचा अनोखा पराक्रम आणि अनोखा किमया दाखवून खऱ्या अर्थानं गाजवली. या स्पर्धेमध्ये 4 षटकं फेकताना 32 धावा देत समोरच्या प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाला चितपट करताना प्रत्येकावर दबाव निर्माण केला, 9 विकेट घेतल्या असा खारकोपर 40+ विजय पाटील ठरला जातोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्याचं बक्षीस देण्यासाठी सेवक यांना विनंती करतोय. या स्पर्धेमधलं एक निर्धाव षटक ज्याने फेकलं होतं ते सेवक यांना विनंती करतोय की एका गोलंदाजाचं कौतुक होणं ही फार मोठी चांगली संकल्पना आहे. या संकल्पनेसाठी जरा जोरदार टाळ्या. खूप छान विजय. 30 धार गोलंदाजी पुन्हा एकदा आम्हाला मैदानात बघायला मिळाली. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज 32 चेंडू अगोदर तो खेळला आणि 82 धावांची घणाघाती खेळी केली. वहाल 40+ मदन घरत यांची निवड केली जात आहे उत्कृष्ट फलंदाज म्हणून. शैलेश चिर्लेकर यांना विनंती करतो की त्यांच्या वतीनं आपण हा सन्मान स्वीकारावा. आणि बालकृष्ण काशीनाथ भगत कोच आहेत 40+ महेश पोटचे, त्यांना विनंती आहे की आपण कौतुक करावं. चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक पटकावला न्हावा 40+ संघाचे कर्णधार आणि त्यांचे खेळाडू या चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी आपण यावं. आणि ते बक्षीस देण्यासाठी अध्यक्ष साहेबांना विनंती असेल, जितू सोमासने सरांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस द्यावं. जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघाकडून विचार करतोय. आणि खारकोपर संघाने टाळ्या बंद करायच्याच नाहीत. सर्वांसाठी तुम्ही टाळ्या, तुम्ही दिलदार आहात, मला माहिती आहे. खारकोपर गाव आणि आमचे घारापुरी गाव. जोरदार टाळ्याने. तृतीय क्रमांक पटकवला 40+ वहाळ संघ या शैलेश चिल्लेकर आणि त्यांचे साथीदार या बालकृष्ण भगत आणि हनुमानजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी द्यावी. त्यानंतर नेक्स्ट प्राइज असेल रनर अप
फुटबॉल मास्टर्सच्या स्पर्धेतला रनरअप जो संघाचं स्वप्न होतं फायनलपर्यंत पोहोचवायचं, ते फायनलपर्यंत स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. पुढचं स्वप्न असेल तुमचं फायनल जिंकण्याचं, द्वितीय क्रमांक पटकावला घारापुरी 40+ या आपला सन्मान करण्यासाठी, सन्मान स्वीकारण्यासाठी आणि ट्रॉफी उंचावण्यासाठी. स्वप्नातली ट्रॉफी. सर्व खेळाडू या. राहू दे खाली. विनंती असेल या सर्व मान्यवर सोमनाथ शेठ म्हात्रे असतील, जितू सोमनाने सर असतील, अशोक जे असतील, या सर्वांनी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी. कृती समाती बाजार समितीचे सदस्य सर्व सोमनाथ शेठ म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल की आपण ही ट्रॉफी बहाल करावी. सर्वांना विनंती असेल आपण ही ट्रॉफी बहाल करावी. जरा जोरदार टाळ्या. खारकोपर गाव जरा जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळ तुमचा झाला. गारेपुरी संघाने सुद्धा अप्रतिम खेळ केला आणि स्वप्नपूर्ती त्यांची झाली. पण या स्वप्नावर थांबू नका, पुढे जा. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर ज्या खेळाडूने स्पर्धेमध्ये खेळताना 33 चेंडू खेळला, 33 चेंडूमध्ये 84 धावा त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्या. 3 षटकं फेकली. 3 षटके फेकताना 26 धावा देताना 2 फलंदाज बाद केले. एकूण 94 पॉईंट ज्या खेळाडूला मिळालेत आणि ज्या खेळाडूचा खेळ बघून मी त्याच्या खेळाच्याच प्रेमात पडलो असे मालिकावीर ठरलेत. घारापुरी संघाचं आकाश ठाकूर यांची निवड होत आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आकाश ठाकूर. लाजवाब, लाजवाब आणि लाजवाब. समीर, प्रशांत आणि रवी यांना विनंती असेल आयोजकांना की या खेळ जोरदार टाळले कौतुक करा. फार जबरदस्त खेळ, फार लाजवाब खेळ, सदोष खेळ ज्यांच्या बॅटमधून कसा असावा ते सदोष खेळाचं प्रात्यक्षिक आज मैदानावर त्यांनी दाखवलं. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ते ठरलेले आहेत. त्यांचं पारितोषिक देऊन कौतुक केलं जात आहे. आणि त्यानंतर ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्याने जिंकलं. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलंय ते खारकोपर संघ 40+ संघ. अप्रतिम आज आणि काल दोन्ही दिवस ज्यांनी सुवर्ण अक्षराने लिहिलं आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलं. रोशन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लढणारा हा खारकोपर संघ. आणि त्यांना सोमनाथ शेठ म्हात्रे यांना विनंती असेल कृती समिती सदस्य यांना विनंती असेल की चॅम्पियन ऑफ द चॅम्पियनची ट्रॉफी खारकोपर गावाला द्यावी. ही अभिमानाची, स्वाभिमानाची, त्यांच्या कष्टाची. आज ज्याप्रमाणे त्यांनी खेळ केला आणि आज आणि काल प्रत्येक येणारा क्षण आपण जिंकू शकतो ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, त्यांनी दाखवलं. असे खारकोपर संघ ठरला जातो. या स्पर्धेतला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरला जातं. जोरदार टाळणे त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2024 40+ मास्टर उल्वे नोड जे ठरलेले खारकोपर संघ बहारदार एकीचं बळ काय असतं ते दाखवल्या संघानं. त्या संघाचं खूप खूप कौतुक. आणि या स्पर्धेला ज्याने ज्याने सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार, पाहुण्यांचा आभार. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा इथे संपली अशी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया कधीतरी असाच एखाद्या मंचावर. धन्यवाद.